अवंतीनगर इथल्या दिंडोजी महाराज प्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। अवंतीनगर येथील दिंडोरी महाराज प्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त 28 नोव्हेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 7 दिवस गुरुचरित्र पारायण, चंडीयाग, दुर्गा सप्तशती पठण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भक्तगण मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत। दरम्यान मंगळवारी माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली। यावेळी भक्तगणांनी श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष केला। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। दरम्यान राजश्री विवेकानंद दिघे यांनी या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली। सप्ताह 28 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत आहे। या सप्त्यामध्ये आपण मंडल पूजा घेतो, महाराजांचा अभिषेक असतो, नित्य स्वाहाकार असतो, गुरुचरित्र पारायण असतं। गुरुचरित्र पारायणाला आमच्या केंद्रामध्ये 103 सेवेकरी बसलेले आहेत। त्याबरोबर एक श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ सेवेकरी वाचतोय, एक भागवत वाचतोय आणि एक नवनाथ आणि एक मल्हार सप्तशती आणि एक दुर्गा सप्तशती आणि त्याबरोबर 4 वाजता दुर्गा सप्तशती ग्रंथ सामूहिकरित्या घेतला जातो। त्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा होते, महाराजांचा अभिषेक आणि सकाळी आरती होते। त्यानंतर 10:30ची महानैवेद्य आरती असते, त्यानंतर 6:30ची महानैवेद्य आरती असते। पहिल्यांदा आपण मंडल पूजन घेतो आणि नित्य स्वाहाकार। दुसऱ्या दिवशीपासून महाराजांचा अभिषेक आणि नित्य स्वाहाकार। त्यानंतर पहिल्या दिवशी आपला याग झाला, ती सुरुवात गणेश यागाने झाली। दुसरा याग होता स्वामी याग झाला, जे आपले ब्रह्मांड नायक आहेत त्यांचा याग झाला। त्यानंतर गीताई याग झाला आणि आज मंगळवार चंडी याग आहे। आई भगवतीची सेवा ही आपण रुजू करणार आहोत। चंडी यागसाठी आपण नवीन दाम्पत्य या सप्त्यामध्ये आपण माऊलींच्या आदेशानुसार सर्व नवीन लोकांना संधी दिलेली आहे। यावेळी शीला उपासे, प्रतिभा शितोळे, मल्लिका आधटराव, निशिगंधा वेदपाठक यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते।